अजित पवार आणि योगेंद्र पवार हे एकाच ठिकाणी म्हणजे बारामती दौऱ्यावरच आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांचा जनता दरबार आज आहे आणि अजित पवारांकडून अगदी सकाळी 6 वाजल्यापासून नेहमीप्रमाणे विकास कामांची पाहणी सुरू झाली। ही दृश्य आपण बघतोय। राष्ट्रवादी भवनामध्ये अजित पवार जनता दरबार सुद्धा घेत आहेत, तर योगेंद्र पवार सुद्धा अनेक गावांमध्ये यात्रा काढणार आहेत। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अर्थात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना किंवा अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार एकीकडे जनता दरबार घेतात, विकास कामांची पाहणी करतात, तर दुसरीकडे योगेंद्र पवार सुद्धा ऍक्टिव्ह मोडवर आहेत। स्वाभिमान यात्रा आहे त्यांची, ठिकठिकाणी गावागावांमध्ये ही यात्रा फिरते। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेत। जयकुमार, अजित पवार आज बारामतीमध्ये आहेत, शिवाय योगेंद्र पवार सुद्धा स्वाभिमान यात्रा काढतात। काय नेमकं बारामतीत वातावरण पाहायला मिळतं? बारामतीतलं राजकीय वातावरण नेमकं चांगलंच तापलेलं आहे, कारण की योगेंद्र पवारांची पण स्वाभिमान यात्रेला बारामतीत सुरुवात झालेली आहे। आज पाचवा दिवस त्यांच्या यात्रेचा चालू आहे आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील आज बारामती दौरा आहे। सकाळपासूनच शहरातील विविध विकास कामांच्या पाहणीला अजित पवारांनी सुरुवात केलेली आहे। त्यानंतर दुपारी 9-9:30च्या सुमारास बारामतीतील जे कसबा परिसर आहे तिथे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनता दरबार पार पडणार आहे। त्यानंतर विविध उद्घाटन समारंभांना अजित पवार उपस्थिती लावणार आहे। त्यानंतर त्यांचं जे बारामतीतील सहयोग सोसायटी जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसाठी राखीव वेळ देखील त्यांनी ठेवण्यात आले आणि त्यानंतर अजित पवार सायंकाळी मुंबईकडे रवाना होतील। परंतु आज बारामतीमध्ये योगेंद्र पवारांनी देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती बारामतीतल्या गावभेट दौऱ्यामध्ये त्यांची स्वाभिमान यात्रेला सुरुवात झालेली आहे। एक विधानसभेची तयारीच म्हणावी लागेल, कारण की अद्याप योगेंद्र पवारांचं नाव जरी बारामती विधानसभा मतदारसंघात निश्चित झालं नसलं तरी योगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे। त्यांची जी स्वाभिमान यात्रा आहे ती सध्या चर्चेचा विषय बनू लागलेला आहे। अगदी मी आता बारामतीतल्या श्रीमंत आबा गणपतीच्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील फ्लेक्स लावण्यात आलेले आहे। श्रीमंत आबा गणपती या मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। या मंडळाकडे देखील सर्वांचं लक्ष आता केंद्रित होताना पाहायला मिळते। या अगोदर देखील बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आमच्या मनातील मुख्यमंत्री असे देखील फलक लावण्यात आले होते। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचे कालखंड देखील त्यावरती दाखवण्यात आला होता आणि नंतर 2025 ते 2030 पर्यंतचा मुख्यमंत्री हे अजित पवार असे त्यावरती दाखवण्यात आले होते। आपल्या सोबत ते कार्यकर्ते देखील आहेत ज्यांनी ते फ्लेक्स लावण्यात आला होता। आता तुम्ही दादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावलेत, काय पाहुणे? महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातच आहे की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे। आम्हाला वाटतं, मनापासून वाटतं एक बारामतीकर म्हणून की दादांकडे ते कौशल्य आहे, दादांची ती ताकद आहे, प्रशासनावचक आहे दादा। आता महायुतीमध्ये खाली ग्राउंड लेवलला मग कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळते। अजित पवारांची राष्ट्रवादी असो किंवा बीजेपी असो, शिवसेना शिंदे गट असो किंवा राष्ट्रवादी असो, मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष पाहायला मिळते। कुठेतरी अवघड नाही का विधानसभा? नाही, तसं काही नाहीये। काही ठिकाणी होत असेल, परंतु समजून घेतात कार्यकर्ते। शिवसेनेचा जो प्रकार झाला त्या दिवशी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतलेली आहे। मला वाटतंय त्यांचा राजीनामा होईल बहुतेक, असं मला वाटतंय। त्यामुळे काही अडचण नाहीये, सगळे आम्ही एकत्र काम करू। महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस। तर खूप खूप धन्यवाद। तरी होते कार्यकर्ते, त्यांचं म्हणणं आहे की त्यांना दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं आहे। अगदी निश्चित, त्याच्यामुळे दिवसेंदिवस बारामती मधलं हे राजकारण आणखी तापेल असं चिन्ह दिसतंय। धन्यवाद जयकुमार दिलेल्या या माहितीसाठी।